स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाईम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। सलगरे येथे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न झाली। या सभेमध्ये विशाल पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प करण्यात आला। सकाळी 10 वाजता सलगरे येथील सिद्धेश्वर मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून सुरुवात करण्यात आली। यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। प्रचारादरम्यान चांगला प्रतिसाद दिसून आला। वाढत्या प्रतिसादातून सलगरेतून विशाल पाटील यांना मोठे मताधिक्य मिळणार असल्याचे दिसून आले। सलगरे जाहीर सभेत गावातील सर्वच पक्षातील नेत्यांनी एकाच व्यासपीठावर दर्शवली होती। सलगरे येथील मागासवर्गीय समाजाच्या जागेबाबत संपूर्ण गाव एकवटलं असून या निमित्ताने संजय काका पाटील यांना या कारणामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सलगरे येथील जाहीर सभेत अजितराव घोरपडे बोलताना म्हणाले की मोदींनी शेतकऱ्यांसाठी काय केले, आपण विचार करा, तर काकांनी सांगलीचा विकास करण्यासाठी मतदान केलं होतं, त्यांनी आमचा सातबारा घेऊन विकायला काढले, असा घणाघाती आरोप सलगरेत केला। यावेळी मंचावर माजी पाटबंधारे मंत्री अजितराव घोरपडे, सरकार सुभाष तात्या खोत, बाजार समितीचे बापगोंडा पाटील, संताजीराव गायकवाड, सुरेश बापू कोळेकर, विक्रम कांबळे, अरुण कांबळे, बेळंकीचे राजाराम गायकवाड, सहादेव कायपुरे, रमेश पाटील, प्रतीक पोतदार, मकरंद चिखले, नवीन कुमार कांबळे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते। विचार करून मागणी योग्य केली असेल, आम्ही त्यांना नाही म्हणणार नाही, आम्ही त्यांच्या सोबत होतो, पण त्याचा एवढा वेगळा विपर्यास होत गेला की एखाद्या जातीचं राजकारण समाजामध्ये तेच निर्माण होण्यामध्ये विकास म्हणजे हे विचार केले। त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून हा विचार केला की तर जातीचं राजकारण न आणता कुणी त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या ठिकाणी योग्य असतील, त्यांनी त्या गावच्या विकासासाठी तरुणांना वाव मिळायसाठी म्हणून त्यांनी त्यांचा उद्देश आहे। पण आम्ही आमचा त्याला विचार विरोध नसेल आहे, तर आम्ही असं म्हणणार नाही की आम्ही आमच्या स्वार्थासाठी गावाच्या विकासामध्ये खीळ घालणार नाही। त्यांचा उद्देश सार्थ आहे, पण आमचं एकच मत आहे सरकार की इथून पुढच्या कालावधीमध्ये विशालदादा हे खासदार होणारच आहेत। त्यावेळी आमचा पूर्ण समाज आमचा तुमच्या सोबत असेल, पण आमचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न सुद्धा तुम्हाला माहित आहे आमच्या विकास बॅकवर्ड सोसायटीचा, त्यामध्ये कोणताही प्रकल्प न होऊ देता आम्हाला त्या जमिनीचा मोबदला वगैरे काही नको आहे। कारण कसं आहे, मोबदला घेऊन त्या जमिनी आम्हाला मिळणार नाही, त्यामुळे मोबदला वगैरे न घेता आम्हाला तो प्रोजेक्टच आम्हाला इथं करायचा नाही, दुसरीकडे कुठेही करू दे, केलं तरी शासनाची जिथं जागा असेल तिथं करू दे, आमचा गावाचा विरोध करणार नाही। कारण मी भाजपचं काम केलं, पण ज्याचं केलं ते प्रामाणिकच केलं, मागं पुढे करायची आम्हाला सवयी नाही। ते आमच्या नेत्यांना म्हणजे अजितराव घोरपडे आम्हाला काही शिकवलं सुद्धा नाही। सरकार तुमच्या चालीवर आम्ही चालतो, तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनावर आम्ही चालतो। एखादा माणूस अडचणीत आहे, अडचणीत आहे, त्याचं काय काम असेल तर आमच्या हातून जेवढे मदत करता येते आम्ही त्यांना मदत करतो, त्यात आम्ही कुठे कमी पडलो नाही आणि पडणारही नाही। खासदारांना आम्ही ग्रामपंचायत मध्ये असताना आम्ही 5 जण निवडून आलो, तर आम्ही त्यांना आमच्या व्यथा मांडल्या, अशा पद्धतीने करूया तशा पद्धतीने करूया, त्यांना आमचा ऐकायच वेळ नसतो। असं ते काय हरकत नाही, मोठी माणसं आहे। बऱ्याच वेळा त्या भाषणात असं कोणतं म्हणतात, कोणत्या ठिकाणी केलं की कुणी तर लेच्यापेक्षा काय ते लुंग्या सुंग्यानं माझ्यावर काय प्रहार करू नये किंवा काय बोलणे असं काय म्हटले। मी युट्यूबला कुठं बघितलं, अहो ज्या लुंग्या सुंग्या म्हणताय लेच्यापेक्षाचं नाव घेत ना, त्यांनी तुम्हाला निवडून दिले हे तुम्हाला जाण असायला पाहिजे। लोकसभा लढवत असेल तर ते उमेदवार अयोग्य आहे का, ह्याचं चिंतन मी केलं आणि मी ठरवलं की आपण विशालदादाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे। गेली 5-25 वर्षांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी निगडीत काम केलं। आता बघितलं तर प्रचारात सगळ्याच गावात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी इथे सगळ्याच पक्षाची लोक विशालदादाच्या प्रचारात सक्रिय आहेत। एखादा खासदार निवडून गेल्यानंतर काय काम करू शकतो हे जसं खासदार करू शकतो तसा
जर मतदार जनता मनापासून ठरवली तर ही काय करू शकत्या ती या निवडणुकीत कळणार आहे. म्हणून आपण विशालदादा पाटील यांना मतदान करायचं आहे. आरक्षणावर, मराठा आरक्षणावर असतील, धनगर समाजाच्या आरक्षणावर असतील, अनेक गोष्टीच्या समाज भावनेच्या मुद्द्यावर भाजप किती यशस्वी झालेला आहे. मी इथं बोललो म्हणून मी काल दुसरं बोललो असेही काही माणसं आता जन्माला आले. तुम्ही जे बोलायचं आहे ते जे बरोबर आहे ते बोला. या निवडणुकीत अनेक गोष्टींचा वापर जरी झाला तरी चालेल, पण मगाशी सांगितलं की दादा घराण्यानं या सलगरला भरपूर काय दिलेलं आहे आणि या त्या उपकाराची परतफेड म्हणून दादा घराण्याला अडचणीत असताना विशालदादा सारख्या माणसाला आपण मतदान देऊन निवडून आणायचं आहे. आता बरेच दिवस गाजतोय तर या दलित समाजाच्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या जमिनीवरचा जो डोळा आहे, कोण काय सांगते नोकऱ्या लागतात, कोण काय सांगते पैसे मिळतात, पण ज्या दीन दलितांना माणूस म्हणून जगायला शिकवलं समाजाला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1962 सालाला ज्या जमिनी प्रदान केल्या त्या जमिनीच्या माध्यमातून राजकारण होऊ नये ह्यासाठी एवढं मोठं सगळं गाव आपण एकत्र आलेलं आहे. आणि ती जमीन जायला नको म्हणून आपण त्यावेळी आपण विशालदादाला मतदान करून आपल्या भावना कळवायच्या आहेत की आम्ही एखाद्या मुद्द्यावर सुद्धा आपण सगळं गाव एकत्र होऊ शकतं. कारण मागे सुद्धा निवडणुका झाल्यानंतर गावातल्या चिंध्या होऊ नयेत म्हणून बऱ्याच विचारधारा एकत्र करून आपण गाव चालवण्याचा प्रयत्न केला. निघाली हे आता तुमच्या आमच्या लक्षात आले. केवळ सत्तेवर येण्यासाठी ती आश्वासनं होती, पण सत्तेवर आल्यानंतर या देशातील दुर्बल घटकांच्या आर्थिक विकासासाठी त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी जे काही नियोजन करावं लागतं ते नियोजन कुठेही दिसून आलं नाही. सरळ सरळ खोटी आश्वासन दिली. भाजप एकदा सत्तेवर आलं की तुमच्या खात्यावर 15 लाख रुपये चढणार आहे. कुठेही बघायला मिळालं नाही आणि त्याच्याबद्दलची पुन्हा वाच्यताही कुठे केली नाही. आणि दुर्दैव असं की तुम्ही कोणाला विचारलं नाही. अशा पद्धतीने सामान्य भोळ्या बावड्या लोकांच्या नशिबात ढवळाढवळ करून काही खोटे आश्वासन देऊन केवळ सत्तेवर येण्यासाठी जी माणसं खोटं बोलून तुम्हाला थापा मारून सत्तेवर येतात की त्याच्या पुढे जाऊन काय काय करतील याचा अंदाज लावणं आपल्याला शक्य नाही.